अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व वैयक्तिक मान्यतेसंदर्भात शासनाची कडक मार्गदर्शक सूचना शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. आपण समोर शासन निर्णय सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 31 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत आपण सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. अनियमितता करणाऱ्या व्यवस्थापनावर फौजदारी कारवाईचा इशारा. 30 जानेवारी 2026 राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती तसेच त्यास अनुषंगिक बाबीमध्ये होत असलेल्या अनियमिततेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाने दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शासन निर्णय क्रमांक SSN 2017-2017 TNT 2 नुसार शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रक्रियेत कागदपत्रामध्ये फेरफार, चुकीची माहिती सादर करणे अथवा माहिती दडपणे, फ्रॉड, सप्रेशन यासारख्या गंभीर प्रकारची दखल शासनाने घेतली आहे. अशा प्रकारामध्ये आतापर्यंत केवळ कर्मचाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होत होती. मात्र मूळ नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले होते. वैयक्तिक मान्यता देताना काटेकोर तपासणी अनिवार्य. नवीन शासन निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देताना संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी पुढील बाबीची सखोल तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश व प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल, शाळेतील प्रत्यक्ष हजेरीपट तसेच संस्थेच्या व कार्यालयाच्या आवक जावक नोंदवहीतील नोंदीची पुनश्च पडताळणी. भरती प्रक्रिया ही प्रचलित नियम, कार्यपद्धती व वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार झाली आहे की नाही ह्याची खात्री. अनियमितता आढळल्यास व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणात अनियमितता करणाऱ्या खाजगी व्यवस्थापनावर तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा सादर करणे हे दाखलपात्र गुन्हे असल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता तसेच इतर अनुषंगिक कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाचा स्पष्ट इशारा. या निर्णयामुळे खाजगी अनुदानित शाळांमधील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार असून नियमबाह्य व नियुक्त्या व गैरप्रकारांना आळा बसणार आहे. शासनाने दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यामुळे आता केवळ कर्मचारीच नव्हे तर गैरप्रकारांना जबाबदार असलेल्या व्यवस्थापनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. GR पाहूया. वैयक्तिक मान्यता पदोन्नती संदर्भात 30 जानेवारी 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.